बांगलादेशमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, ज्या बांगलादेशला, ज्या पाकिस्तान असंच आम्हाला डोळे दाखवायचं, तर इंदिराजींनी त्या काळामध्ये पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशाची निर्मिती केली. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री सांगत होते की त्या चळवळीत माझा सहभाग होता स्वतःचा, असं ते मधल्या काळात एक नवीन स्टोरी त्यांनी केलेली होती. आणि आता तर त्यांनी मधल्या काळामध्ये रशिया आणि युक्रेनची जी लढाई चाललेली होती, त्यांच्या मध्यस्थीने ती लढाई थांबली, अशा पद्धतीचा दावासुद्धा नरेंद्र मोदीजींनी केला होता. विश्वगुरू असलेले नरेंद्र मोदीजी आज बांगलादेशमध्ये, त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे सत्ता नाट्य झालं, जे उद्रेक झाला त्या ठिकाणी, त्या उद्रेकाला ते का थांबवू शकले नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा आहे की तिथल्या हिंदूंना जो त्रास दिला जातो तो आज नाही, अनेक दिवसाचा त्रास त्या ठिकाणी दिला जातो आहे. पण आता या सत्ता परिवर्तनाच्या नंतर ज्या पद्धतीने तिथं उद्रेक जो झाला, त्या उद्रेकामध्ये सगळ्यात जास्त हिंदूंना त्या ठिकाणी त्रास दिला जातो, त्यांची संपत्ती लुटली जातोय, आयाबहिणीची इज्जत लुटली जाते आहे. आणि हे सगळं चालत असताना नरेंद्र मोदीची चूक का आहे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आणि आता हिंदू सकल मोर्चानी ज्या काही बांगलादेशमध्ये हिंदूवर अन्याय होत आहे, अत्याचार होते आहे, त्यावरचा मोर्चा काढला. पण हिंदू संस्कृतीने हे सांगितलं नाही की आपल्या देशामध्ये जेव्हा मोर्चा काढतो तर दुसऱ्यांना त्रास द्यायचं, असं हिंदू संस्कृती म्हणत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, हे जे आम्ही म्हणतो आहे, त्याचं चित्र आहे की कोणी काही पण करा, कोणाला पण मारा, कोणाचे दुकानं बंद करा, तोडफोड करा, पण तिथं कायदा व्यवस्थाच राहिलेला नाही आहे, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालावं. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घडामोडी होणं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न भूषणावर आहे. आणि म्हणून तातडीनं सरकारने याच्यात ॲक्शन मोडमध्ये यावं. आणि जे काही असेल, एवढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 56 इंचीचे सिन्यावाले आहेत, ते जेव्हा युक्रेन आणि रशियाचा युद्ध ते इथं बसून थांबवू शकतात, तर तिथं बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अन्यायाला ते थांबवू शकतात, असा आमचा विश्वास आहे. रामगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, याच प्रकारे त्यांनी मला तर त्याच्यावर फार काही बोलायचं नाही आहे. पण महाराष्ट्र हे शांत असलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही सरकारची आणि प्रशासनाची आहे, एवढंच आम्हाला म्हणायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.